नमस्कार. आज आपण कुंभमेळ्याविषयी माहिती घेणार आहोत. तर चला पाहूया काय माहिती आहे. चंद्राच्या एका चुकीमुळे महाकुंभ होतो. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेऊया. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणारा महाकुंभ दर 12 वर्षांनी होतो. तो ग्रहांची विशिष्ट स्थिती आणि खगोलीय शास्त्रीय संयोगावर अवलंबून होत असतो. हा भारतातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा आहे. येथे कोट्यावधी भाविक स्नान, ध्यान आणि दान करण्यासाठी येतात. असे म्हणतात की समुद्रमंथनादरम्यान चंद्रदेवाच्या झालेल्या एका चुकीमुळे महाकुंभ प्रयागराज नगरीत होत आहे. अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात स्नान केल्याने माणसाचे पाप धुतली जातात. त्यामुळे आध्यात्मिक शांती आणि प्रगती होते. पण कुंभमेळ्याची सुरुवात एका अनोख्या पौराणिक कथेने झाली होती. ही कथा समुद्रमंथन आणि चंद्रदेवाची एक छोटीशी चूक यांच्याशी संबंधित आहे. अमृत कलश सुरक्षितपणे स्वर्गात नेत असताना चंद्राच्या एका चुकीमुळे अमृत कलशातील 4 थेंब पृथ्वीवर पडले. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक यामुळे ही 4 ठिकाणे पवित्र मानली गेली. तेव्हापासून दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो, जो श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. पुराणानुसार देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले होते. या मंथनातून लक्ष्मी, कामधेनू गाय, पारिजात वृक्ष आणि अमृत कलश अशा अनेक दैवी आणि मौल्यवान वस्तूंचा उदय झाला. अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये मोठा संघर्ष झाला. राक्षसांनी अमृत कलश ताब्यात घेतला, परंतु देवांनी तो परत आणण्याची जबाबदारी इंद्रपुत्र जयंतावर दिली. जयंत जेव्हा अमृत कलश घेऊन पळाला, तेव्हा त्याच्यासोबत सूर्य, चंद्र, बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आणि शनी होते. या देवतांना अमृताच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. सूर्यदेवास अमृत कलश तुटण्यापासून वाचवण्याची जबाबदारी दिली गेली होती. चंद्रदेवास अमृत सांडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती. गुरु बृहस्पती यांस राक्षसांना रोखण्याचे काम होते. तर शनिदेवास जयंत अमृत पिणार नाही म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. अमृत पात्र घेऊन देव स्वर्गात परतत असताना चंद्राकडून एक चूक झाली. अमृत कलशातील 4 थेंब जमिनीवर पडले. हे थेंब प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनमध्ये पडले. तेव्हापासून ही ठिकाणे पवित्र मानली जाऊ लागली आणि येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. धन्यवाद.